ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः विभूती योग। भगवंतांचे विभूती कथन भाग दुसरा। श्लोक आहेत 23 ते 26। श्लोक 23। रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्ष रक्षसां वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्। पदच्छेदः। रुद्राणां शंकरः च अस्मि वित्तेशः यक्ष रक्षसां वसूनां पावकः च अस्मि मेरुः शिखरिणाम अहम। इथं संधी कुठले आहेत? शंकरश्चास्मि, शंकरः च विसर्गाचा श झालेला आहे, चास्मि च अधिक अस्मि सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे। वित्तेशो यक्ष रक्षसां, वित्तेशः यक्ष रक्षसां विसर्गाचा उ झालेला आहे। पावकश्चास्मि इथं सुद्धा विसर्गाचा श आणि नंतर सवर्णांचा दीर्घ संधी। आता शब्दार्थाने व्याकरण बघूया। रुद्राणाम, रुद्र पुल्लिंगी षष्ठी बहुवचन। आपण व्यवहारात रुद्र म्हणजे शंकर अशा अर्थानं हा शब्द वापरतो, पण 11 रुद्र सांगितलेले आहेत म्हणून इथं रुद्राणाम असं षष्ठी बहुवचन आलेलं आहे। शंकर हा शंकर पुल्लिंगी प्रथमा एक वचन, च अव्यये आणि अर्थी, अस्मि असं दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन आहे। वित्तेशः, वित्तेश पुल्लिंगी प्रथमा एक वचन, वित्तेश म्हणजे कुबेर हा सामासिक शब्द आहे। वित्तस्य ईशः वित्तेशः षष्ठी तत्पुरुष। यक्ष रक्षसां, यक्ष रक्षस पुल्लिंगी षष्ठी बहुवचन, यक्ष आणि राक्षस हा सुद्धा सामासिक शब्द आहे। यक्षाहाच राक्षसहाच, राक्षस हा सकारांत पुल्लिंगी शब्द आहे, चंद्रमस प्रमाणे चालेल, अर्थ राक्षस असाच आहे। राक्षसला राक्षस असा सकारांत पण शब्द आहे, राक्षस असा अकारांत पण शब्द आहे। यक्षाहाच राक्षसहाच इतरेतर द्वंद्व। राक्षसः हे प्रथमा बहुवचन झालं, चंद्रमा हा चंद्रमसौ चंद्रमसहा प्रथमा, तसं राक्षसः प्रथमा बहुवचन हा झाला इतरेतर द्वंद्व समास। वसूनाम, वसु पुल्लिंगी षष्ठी बहुवचन, 8 वसू सांगितलेले त्यामुळं इथं त्याचं बहुवचन वापरलेलं आहे। पावकः, पावक पुल्लिंगी प्रथमा एक वचन, पावक म्हणजे अग्नी हा अष्टवसू मधील एक आहे। मेरुः, मेरु उकारांत पुल्लिंगी प्रथमा एक वचन, मेरू पर्वत। शिखरिणाम, शिखरीन पुल्लिंगी षष्ठी बहुवचन, शिखरम अस्ति अस्य शिखरीन, ज्याला शिखर आहे तो शिखरीन हा हे झालं तद्धित रूप। शिखरीन म्हणजे पर्वत षष्ठी बहुवचन। अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन। भगवंत काय सांगतायत? रुद्राणाम शंकरः च अस्मि, रुद्रांमध्ये मी शंकर आहे। वित्तेशः यक्ष रक्षसां च अस्मि, यक्ष आणि राक्षस यांच्यामध्ये मी कुबेर आहे। वसूनाम पावकः च अस्मि, वसूंमध्ये मी पावक आहे। आणि मेरुः शिखरिणामहम, सर्व पर्वतांमध्ये मी मेरू पर्वत आहे। 11 रुद्र आहेत। रुद्र कुठले 11 आहेत? त्यांची नावं आहेत अजैकपाद, अहिर्बुद्ध, ईश्वर, कपाली, कपर्दी, त्र्यंबक, पिनाकी, महेश्वर, मृगव्याध, वृषाकपी, शंकर अशी रुद्रांची 11 नावं सांगितलेली आहेत। कलियुगातील रुद्रांची नावं वेगळी सांगितलेली आहेत। भूतेश, नीलकंठ, कपाली, वृषवाहन, त्र्यंबक, महाकाल, भैरव, मृत्युंजय, कामेश, योगेश आणि शंकर। नाशाचा अधिष्ठाता देव रुद्र म्हणून ऋषींनी स्वीकारलेला आहे। कोणतीही नवीन गोष्ट निर्माण होण्यापूर्वी पहिल्या गोष्टीचा नाश आवश्यक आहे। बीजाचा नाश होऊन वृक्ष तयार होतो, फुलाचा नाश होऊन फळ बनतं, पुढे फळाचा सुद्धा नाश होऊन पुन्हा बी तयार होतं। प्रत्येक प्रगतीसाठी, रचनात्मक कार्यासाठी विनाशही आवश्यक असतो। 11 रुद्रातील शंकर ही देवता ऋषींनी रचनात्मक कार्यासाठी विनाश हे आवश्यक कार्य करणारी देवता म्हणून मान्यता दिलेली आहे। वित्तेश्वर यक्ष रक्षसाम म्हटलेलं आहे। यक्ष आणि राक्षस यांच्यामध्ये कुबेर ही परमात्म्याची विभूती आहे। कुबेर हा स्वर्गातील कोषाध्यक्ष, कोशाचे संरक्षण करणारा। कुबेर हा देवांचा खजिनदार आहे म्हणून तो देवांमध्येही मोडतो, आणि तो रावणाचा भाऊ आहे म्हणून तो राक्षसही आहे।
कुबेर शब्दाचा अर्थ आहे कुरूप शरीराचा. हा एक राक्षसी प्राणी आहे. त्याचे शरीर स्थूल आहे. त्याला 3 पाय आहेत आणि त्याचं पोट विशाल असून मस्तक लहान आहे. त्याचे 8 दात बाहेर आलेले आहेत. त्याच्याप्रमाणेच त्याचे सहाय्यकारी यक्ष व राक्षस हे अत्यंत कुरूप आहेत असं त्याचं पुराणांनी वर्णन केलेलं आहे. वसूनाम पावकश्चास्मी, वसूमध्ये मी पावक आहे म्हणतात भगवंत. वसू 8 आहेत. अनल म्हणजे पावक, अनिल, आप, धर, ध्रुव, प्रत्युष, प्रभास आणि सोम. त्यातील अग्नी ही परमात्म्याची विभूती आहे. मेरू शिखरिणामहम, मेरू हा पौराणिक पर्वत आहे. तो विश्वाचा मध्यबिंदू मानलेला आहे. या पर्वतावर देवता निवास करतात आणि त्याच्या खाली सप्तद्वीप आहे असं पुराणांनी वर्णन केलेलं आहे. असा मेरू पर्वत ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 24. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः. पदच्छेदः. पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिं सेनानीनाम अहम स्कंदः सरसाम अस्मि सागरः. पूर्वार्धात संधी नाहीच आहे. उत्तरार्धात ते सेनानीनाम अहम आणि सरसाम अस्मि दोन्ही ठिकाणी म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. पुरोधसाम, पुरोधस पुल्लिंगी, षष्ठी बहुवचन. पुरोधस म्हणजे पुरोहित. च अव्यये आणि अर्थी. मुख्यम, मुख्य विशेषणे पुल्लिंगी, द्वितीया एकवचन प्रमुख. माम अस्मत् सर्वनाम, द्वितीया एकवचन मला. विधी, विद दुसरा गण परस्मै पद, आज्ञार्थ द्वितीय पुरुष एकवचन. विद म्हणजे जाणणे, द्वितीय पुरुषी एकवचनी अर्थ झाला जाण. पार्थ, पार्थ पुल्लिंगी संबोधन एकवचन. अर्जुनाला मारलेली ही हाक आहे. पृथायाः अपत्यम पुमन पार्थ हे तद्धित रूपे. बृहस्पतीम, बृहस्पती पुल्लिंगी द्वितीया एकवचन बृहस्पती. सेनानीनाम, सेनानी दीर्घ इकारांत पुल्लिंगी, षष्ठी बहुवचन. दीर्घ इकारांत मध्ये मूळ शब्द पुल्लिंगी नाहीयेत. समास होऊन जे बनलेले आहेत तेवढेच शब्द दीर्घ इकारांत आणि पुल्लिंगी आहेत. सेनानीनाम हाही समास आहे. सेनाम नयती इति सेनानी, सेनेला एका दिशेनं नेतो तो सेनानी. हा दीर्घ इकारांत शब्द झालेला आहे, पुल्लिंगी सामासिक शब्द, सैन्याचा प्रमुख. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एकवचन मी. स्कंद हा स्कंद पुल्लिंगी प्रथमा एकवचन. स्कंद म्हणजे स्कंद, कार्तिकेय शिवपार्वतीचा पहिला पुत्र. सरसाम, सरस नपुसकलिंगी, षष्ठी बहुवचन. सरस म्हणजे पाण्याचा साठा. जलाशय. अस्मी असा दुसरा गण परस्मै पद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एकवचन आहे. सागर हा सागर पुल्लिंगी प्रथमा एकवचन. भगवंत सांगतायत पुरोधसांच्या मुख्यम माम विद्धी पार्थ बृहस्पतीम. विद्धी हे इथं क्रियापद आहे. पार्थ हे अर्जुनाला मारलेली हाक आहे. हे पार्थ माम बृहस्पतीम विद्धी, कर्ता कर्म क्रियापद. इथं कर्ता दिलेला नाहीये, तो त्वम हा इथं क्रियापदावरनं कळून येतो. त्वम माम बृहस्पतीम विद्धी, तू मला बृहस्पती आहे असं जाण. कशामध्ये? पुरोधसांचे मुख्यम, पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असं जाण. सेनानी नाम अहम स्कंद, सेनानी म्हणजे सैन्याच्या प्रमुखांमध्ये, सेनानायकांमध्ये मी कार्तिकेय आहे. सेनानी नाम अहम स्कंद, स्कंद म्हणजे कार्तिकेय, शंकर पार्वतीचा प्रथम पुत्र. आणि सरसाम अस्मि सागर, हा सरस म्हणजे पाण्याचा साठा, तर जलाशयामध्ये मी समुद्र आहे. पुरोधसाम बृहस्पती ही भगवंतांची विभूती आहे. कुलोपाध्यायामध्ये बृहस्पती हा देवांचा उपाध्याय आहे. तोच स्वर्गाच्या सिंहासनाला सहाय्यभूत आहे, तसेच तो सर्वज्ञही आहे. पूर्वी राजा आपला एक कुलपुरोहित नेमत असे. महाभारतात वनपर्वात बकर ऋषी युधिष्ठिराला पुरोहिताचे कार्य काय ते सांगताना म्हणतात, ब्रह्मक्षत्रेण संसृष्टम क्षत्रम च ब्रह्मणा सह उदीर्णे दहतः शत्रून वनानी वाग्नी मारुतव. जेव्हा ब्राह्मण क्षत्रिया बरोबर व क्षत्रिय ब्राह्मणाबरोबर एकत्र येतात
दोघे मिळून कार्य करतात तेव्हा दोघेही अग्नी व वायू एकत्र आल्यावर सर्व वन जाळून भस्म करतात, त्याप्रमाणे सर्व शत्रूंचा नाश करतात. पुढे बका ऋषी म्हणतात, ना ब्राह्मण असतात चिरम बुभूषेद इच्छनिमम लोकम अमुम च जेतुम विनीत धर्मार्थापेत मोहम लब्ध्वा द्विजम नुदती नृपसपत्न. तेव्हा इहपरलोकी विजय मिळवण्याची इच्छा असणाऱ्याने ब्राह्मणाशिवाय फार काळ राहू नये. हा ब्राह्मण कसा असावा ते श्लोकातच पुढे सांगितलं आहे की त्याने धर्म व अर्थ यांचं शिक्षण घेतलेलं असावं. तो मोहापासून दूर असला पाहिजे. असा निर्मोही पुरोहित लाभला तर शत्रूंवर विजय मिळवणे शक्य होते. हे लक्षात घेऊनच विरोचन पुत्र बळीने सुद्धा ब्राह्मण पुरोहित नेमला होता व राज्यलक्ष्मी प्राप्त केली होती. स्वर्गातील देवांचा पुरोहित होता बृहस्पती. इंद्रपदाला जेव्हा दैत्यांकडून धोका निर्माण झाला त्यावेळी बृहस्पतीच्या मार्गदर्शनानुसार देवानी असुरांवर विजय मिळवला होता. पुढे भगवंतांनी स्कंद ही आपली विभूती सांगितली आहे. सेनानीनाम अहम स्कंद. सेनानीमध्ये स्कंद ही भगवंतांची विभूती आहे. हा स्कंद म्हणजे शंकर पार्वतीचा पुत्र कार्तिकेय. याबाबत कथा अशी आहे की हिमालय पर्वतावर एकदा शंकरांचे वीर्यस्खलन झालं. तेव्हा ते रेत काही काल गंगेने आणि नंतर अग्नीने आणि शेवटी 6 कृत्तिकांनी धारण केले व शिवपुत्राला जन्म दिला. प्रत्येक कृत्तिकेपासून त्याला एक एक मुख आणि 2-2 हात मिळाले, म्हणून हा षडानन व 12 हस्त झाला. त्याला स्कंद, गांगेय, अग्निभू, कार्तिकेय अशी नावं मिळाली. हा 6 दिवसांचा असताना हा देवांचा सेनापती बनला होता आणि त्याने तारकासुराबरोबरच्या युद्धात देवांना विजय मिळवून दिला होता. म्हणून भगवंत सांगतात की सेनानीमध्ये स्कंद मी आहे. सरसामस्मी सागर, हा सर्व जलराशीमध्ये अगाध जलराशी असणारा समुद्र ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 25. महर्षीणां भृगुरहं गिराम अस्मेकमक्षरम यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. पदच्छेदः. महर्षीणां भृगुः अहं गिराम अस्मि एकम अक्षरम यज्ञानां जपयज्ञः अस्मि स्थावराणां हिमालयः. इथं संधी कुठले आहेत? भृगुरहम, भृगुहु अहम विसर्गाचा र झालेला आहे. गिराम अस्मि, म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. अस्मि एकम अक्षरम, इथं यण संधी झालेला आहे. एकम अक्षरम, एकम अक्षरम. जपयज्ञोस्मि, जपयज्ञ अस्मि, इथं विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे. आता शब्दार्थाने व्याकरण बघूया. महर्षीणाम, महर्षी रस्व इकारांत पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. महर्षींच्या मध्ये सामासिक शब्द आहे. महान ऋषीही महर्षीही, मोठा ऋषी तो महर्षी. भृगुहु, भृगु पुल्लिंगी प्रथमा एक वचन. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी. गिराम, गिर रकारांत शब्द आहे, स्त्रीलिंगी षष्ठी बहुवचन. अस्मि, अस दुसरा गण परस्मै पद, वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन आहे. एकम, एक संख्यावाचक विशेषण नपुंसकलिंगी प्रथमा एक वचन. संख्यावाचक विशेषणामध्ये 1, 2, 3, 4 हे 4 आकडे, या 4 संख्या प्रत्येक लिंगामध्ये वेगवेगळ्या चालतात. तिन्ही लिंगामध्ये याची रूप होतात. एक हा संख्यावाचक विशेषणाचं फक्त एक वचनच होईल. द्वि या संख्यावाचक विशेषणाचं फक्त द्विवचनच होईल. आणि त्रिपासून पुढच्या सगळ्या संख्यावाचक शब्द फक्त बहुवचनातच चालतील. जपयज्ञ, हा जपयज्ञ पुल्लिंगी प्रथमा एक वचन. जपः इति यज्ञ कर्मधारय समास जपयज्ञ. स्थावराणाम, स्थावर पुल्लिंगी षष्ठी बहुवचन. स्थावरांमध्ये स्थावर म्हणजे स्थिर पदार्थ, स्थिर गोष्टी. हिमालय, हिमालय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. हिमस्य आलय षष्ठी तत्पुरुष असा त्याचा विग्रह आहे. हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. हिमाचे आलय, हिमाचे घर तो हिमालय. आलय शब्द संस्कृत मध्ये पुल्लिंगी आहे. आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे? अस्मि. अस्मि क्रियापद 2दा आलेलं आहे. मी आहे. महर्षीणाम अहम भृगुहु अस्मि. महर्षींच्या मध्ये मी भृगु ऋषी आहे. गिराम एकम अक्षरम अस्मि. गिर म्हणजे वाणी, वाणीमध्ये
मी एकम अक्षरम जे ओम ते मी आहे. यज्ञानाम जपयज्ञ अस्मी, सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ तो मी आहे. स्थावराणाम हिमालय अस्मी, स्थावर पदार्थांमध्ये मी हिमालय पर्वत आहे. भगवंतांनी पुढची विभूती सांगितली. भृगु ऋषी ही भगवंतांची विभूती आहे. भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रातील एक पुत्र. जमदग्नी, परशुराम वगैरे यांच्याच कुळातले महर्षी. ब्रह्मा, विष्णू व महेश यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी भृगु ऋषींना परीक्षा करण्यास पाठवलं असता त्यांनी तिन्ही देवांशी त्यांचा अपमान होईल असं वर्तन केलं. त्यावेळी शंकर आणि ब्रह्मदेव यांना क्रोध आला, परंतु भृगु ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारून सुद्धा विष्णूंना राग आला नाही. त्या लाथेच्या प्रहाराची खूण अजूनही विष्णू आपल्या ठिकाणी वागवतात असं पुराणांमध्ये वर्णन आहे. असे हे भृगु ऋषी परमात्म्याची विभूती आहे. गिराम अस्मी एकम अक्षरम, वाणीमध्ये उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये ओंकार ही परमात्म्याची विभूती आहे. प्रथम वाणी रूपात ओंकार प्रकट झाला व नंतर त्यातून सृष्टी निर्माण झाली असे स्फोट सिद्धांत सांगतो. त्यालाच एकाक्षर ब्रह्म असंही म्हणतात. हा शब्द परमात्म्याचा वाचक आहे, त्यामुळे ही भगवंतांची विभूती आहे. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, यज्ञांमध्ये जपयज्ञ ही भगवंतांची विभूती आहे. चौथ्या अध्यायातही भगवंतांनी अनेक प्रतिकात्मक यज्ञांचा उल्लेख केला होता. यज्ञ करणारे हे यज्ञ क्षपित कल्मषाह म्हणजे यज्ञाने पाप नाहीसे करणारे असतात. तपोयज्ञ, ज्ञानयज्ञ, द्रव्ययज्ञ अशा अनेक यज्ञांचे वर्णन तेथे आलेलं होतं. या सर्व यज्ञात ज्ञानयज्ञ श्रेष्ठ असे भगवंतांनी चौथ्या अध्यायात म्हटले होते. त्याच अध्यायात भगवंतांनी स्वतःचे ईश्वर स्वरूप अर्जुनाला स्पष्ट करून सांगितलं व अवताराचा हेतूही सांगितला होता. ईश्वर स्वरूप श्रीकृष्णांचे ज्ञान करून घेणं हा ज्ञानयज्ञ. 7व्या अध्यायापासून पुढे भक्तियोग सुरू झालेला आहे. ईश्वराचं ज्ञान करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. भगवत प्राप्तीच्या सर्व प्रकारच्या या साधनांचा यज्ञ या सदरात समावेश करून यज्ञ ही संकल्पना अधिक व्यापक बनवलेली आहे. इंद्र, वरुण वगैरे देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जाणारे श्रौत यज्ञ हळूहळू मागे पडत जाऊन परमेश्वर प्राप्तीचे अधिक मार्ग जसे जसे प्रचारात आले तेव्हा यज्ञ शब्दाच्या अर्थाचा सुद्धा विकास होत गेला आणि त्यात लक्षणेने मोक्षोपायांचा समावेश होऊ लागला. जपयज्ञ हा मोक्षोपायातील प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे नामयज्ञाचे किंवा जपयज्ञाचे भक्ती मार्गात विशेष महत्व आहे. इतर यज्ञांच्या बाबतीत यजमानांनी स्नान करून पवित्र होऊन अनुष्ठानास बसायचं असतं. पण जपयज्ञाचे एक वैशिष्ट्य ज्ञानदेवांनी सांगितलंय की स्नानादी कर्मे याला बांधू शकत नाहीत. उलट नामयज्ञानेच धर्माधर्म देखील पवित्र होतात. नाम हे ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणून भगवंत जपयज्ञ ही आपली विभूती आहे असं सांगत आहे. स्थावराणाम हिमालय, स्थावर पदार्थामध्ये हिमालय पर्वत ही भगवंतांची विभूती आहे. श्लोक 26. अश्वत्थ सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः. पदच्छेदः. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलः मुनिः. इथं संधी कुठले आहेत? कपिलो मुनिः, कपिलः मुनिः. विसर्गाचा ऊ झालेला आहे. इथे एवढा एकच संधी आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अश्वत्थ, अश्वत्थ पुल्लिंगी प्रथमा एक वचन अश्वत्थ वृक्ष. अश्वत्थ हा सामासिक शब्द आहे. श्व म्हणजे उद्या, श्वत्थ म्हणजे उद्या असतो तो, आणि अश्वत्थ म्हणजे उद्याला नाही तो म्हणजेच क्षणभंगुर. श्वः तिष्ठति इति श्वत्थः उपपद तत्पुरुष, न श्वत्थः अश्वत्थः नय तत्पुरुष. सर्व वृक्षाणाम, सर्व वृक्ष पुल्लिंगी षष्ठी बहुवचन सामासिक शब्द आहे. सर्वे वृक्षाः तेषां, सर्व वृक्षाणाम कर्मधारय समास झाला. सर्व वृक्षांच्या मध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे. देवर्षीणाम, देवर्षी पुल्लिंगी षष्ठी बहुवचन देवांचे ऋषी सामासिक शब्द आहे. देवानाम ऋषीही, देवर्षीही षष्ठी तत्पुरुष. च्या अव्यये आणि अर्थी. नारदः, नारद पुल्लिंगी प्रथमा एक वचन, नारद म्हणजे नारद. गंधर्वाणाम, गंधर्व पुल्लिंगी षष्ठी बहुवचन गंधर्व. चित्ररथ, चित्ररथ पुल्लिंगी
प्रथमा एक वचन. चित्ररथ हे गंधर्वाचं एका नाव आहे. चित्ररथ हा सामासिक शब्द आहे. चित्र हा रथ हा यस्य सहा. चित्र म्हणजे सुंदर, ज्याचा रथ सुंदर आहे तो चित्ररथ. बहुव्रीही समास. सिद्धानाम सिद्ध विशेषणे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन सिद्धांच्या मध्ये. कपिल हा कपिल पुल्लिंगी प्रथमा एक वचन कपिल ऋषी. मुनी ही मुनी पुल्लिंगी प्रथमा एक वचन मुनी. इथेही 4 विभूती सांगितलेले आहेत. सर्व वृक्षाणाम अश्वत्थ अस्मी. सर्व वृक्षामध्ये मी अश्वत्थ वृक्ष आहे. दैवर्षीणामच्या नारद अस्मी. सर्व दैवर्षीमध्ये मी नारद आहे. गंधर्वाणाम चित्ररथ अस्मी. गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व मी आहे. सिद्धानाम कपिल मुनीही अस्मी. आणि सिद्ध लोकांच्या मध्ये मी कपिल मुनी आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम. भगवंतांनी वृक्षामध्ये अश्वत्थ ही आपली विभूती सांगितलेली आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ. पारिजात, चंदन, कल्पवृक्ष असे अनेक गुणांनी युक्त वृक्ष असून सुद्धा भगवंत पिंपळ वृक्ष ही आपली विभूती आहे असं सांगत आहेत. पिंपळाचे झाड, त्याचा विस्तार व आयुष्य या दृष्टीने इतर वृक्षामध्ये श्रेष्ठ आहे. त्याचा विस्तारही मोठा असतो व तो अनेक शतके टिकतो. तो पक्ष्यांनी टाकलेल्या विष्ठेमधून कोठेही उगवू शकतो. देवर्षीणामचे नारद. देवर्षीमध्ये नारद हे भगवंतांची विभूती आहे. देवर्षी नारद हे पुराणातील प्रिय व्यक्ती आहे. हातात एक तरी, डोक्यावर केसांचा बुचडा आणि त्याच्यामध्ये फुलांचा गजरा असं घालून स्वर्गापासून पृथ्वीपर्यंत वावर असणारी, सतत हरिभजनात मग्न असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नारद. पुराणांनी हरिभक्ताच्या रूपात यांचं चित्रण केलेलं आहे. साधकांचा मान अभिमान दूर करून त्यांना भक्ती मार्गाची वाट दाखवणारे नारद धर्मोद्धारक व धर्मप्रचारक सुद्धा दिसून येतात. श्रीकृष्णांशी तर त्यांचे अतिशय सख्य. अनेकांना मोक्षमार्ग दाखवणारे असे हे नारद ही भगवंतांची विभूती आहे. गंधर्वाणाम चित्ररथ. गंधर्व हे स्वर्गातील गायक आहेत. ते संगीताने देवांचे मनोरंजन करतात. या सर्व गंधर्वांमध्ये चित्ररथ गंधर्व ही भगवंतांची विभूती आहे. यात चित्ररथ गंधर्वाचे दुर्योधनाशी युद्ध झाले होते व दुर्योधनाला त्याच्या स्त्रियांसहित त्यांनी त्याला बंदी बनवलं होतं. तेव्हा अर्जुनाने चित्ररथाशी युद्ध करून दुर्योधनाची त्याच्या पत्नीसहित सुटका केली होती. नंतर हा चित्ररथ पांडवांचा मित्र झाला होता. सिद्धानाम कपिलो मुनीही. सिद्ध ऋषीमध्ये कपिल ऋषी ही भगवंतांची विभूती आहे. सिद्ध म्हणजे सिद्धी प्राप्त केलेला असा अर्थ नसून ज्याने आपले आत्मज्ञानाचे लक्ष्य साध्य केलेलं आहे असं. अशा आत्मज्ञानी सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी ही भगवंतांची विभूती आहे. येथे गीतेचा संकेत सांख्यशास्त्रकार कपिल मुनींकडे दिसून येतो. सांख्यशास्त्रातील अनेक सिद्धांत गीतेला मान्य आहेत. भागवत ग्रंथामध्ये सुद्धा एक कपिल ऋषी दिसून येतात. देवाहुती ही आपल्या मातेला त्याने केलेला उपदेश कपिल गीता नावानं प्रसिद्ध आहे. आता यापुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये पाहूया. हरिओम तत्सत.